वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा ब्लाउजला डिझाईन कशी बनवावी हे आपल्याला सुचतं, पण बाहीला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉइंट हा आहे की बऱ्याचदा कस्टमरला सुद्धा प्रश्न पडतो की बाही डिझाईन ब्लाउजला छान दिसेल का, त्यांना सूट होईल का, साडी छान दिसेल का, असे बरेचसे प्रश्न। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजची बाही। ऍक्च्युली आजची बाही खूप सुंदर आहे आणि नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप छान असा लुक येणार आहे। तशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला या संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता की ही बाही आहे आणि ती ऑलरेडी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजची बाही आणि अस्तरची बाही असं दोन्ही बाहींची कटिंग झालेली आहे। आणि ही जी काही बाही आहे तर त्याची बाही लांबी आहे 4.5, अर्धा किंवा पाऊण इंच मार्जिन ऍड करायचं। तर इथे आपण अर्धाच घेतला आणि 5ला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर इथून जी काही बाहीची घडी होती तर ती आहे 8, 1 इंच कमी होते तर ती तयार झालेली आहे 7 इंच। आणि बाही छोटी होती तर यासाठी आपण याची कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच। तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण ही छोटीशी बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे बघा, खालच्या साईडनी 1 ते 1.25 इंचाला मार्किंग करायची आहे। तुम्हाला तो शेप किती वर हवा आहे त्यानुसार। आणि बघा ह्या पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा इथून आपल्याला फक्त इथपर्यंतच कट करायचं आहे, जास्त पुढे करायचं नाहीये। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही बाही कटिंग झालेली आहे। तर सगळ्यात आधी आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी इथे जी काही ब्लाउज पीसची बाही आहे तर ती सरळ ठेवली, त्यानंतर त्यावर आपण ठेवलेली आहे अस्तरची बाही। आणि बघा इथे खालच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। तर बघा आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे आपलं खालच्या साईडचं तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात। बघा इथे सुद्धा व्यवस्थित शेप येईल याची काळजी घ्यायची। आणि आता द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर त्याचा शेप प्रॉपर यावा आणि तो जो काही कानाकोपरा आहे तर तो बाहेर यावा यासाठी। आणि ह्या पद्धतीने बाही सरळ करून खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप। तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतल्या अस्तरचा बाहीचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको। तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायची। आणि प्रॉपर फिनिशिंग सहित बघा इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे। यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही आपल्याला एकमेकाला इथे कडेकडेने जोडून घ्यायचं। हे जोडताना जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही ऍड केलेलं नसतं। आता हे जोडून झाल्यानंतर बघा इथून एक्स्ट्राचा आपण कट करून परफेक्ट मापाची बाही रेडी करून घेऊयात, कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। म्हणूनच बघा मग ह्या पद्धतीने इथे आपण परफेक्ट बाही रेडी करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता एवढा पार्ट रेडी झालेला आहे। त्यानंतर इथे पट्ट्या घेतलेल्या आहे, जॉईंट द्यायचा आहे। त्यासाठी एक पट्टी सरळ आणि त्यावर दुसरी उलटी ठेवायची आहे। टीप मारल्यानंतर पुन्हा सरळ करून एक दाबटीप द्यायची आहे, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात यायला नको यासाठी। त्यानंतर ह्या पद्धतीने बघा डबल फोल्ड केलेली आहे आपण ही पट्टी। आणि आता इथे आपल्याला द्यायची आहे टीप, म्हणजे एकसारखी साधारणतः 1 इंच एवढी आपल्याला पट्टी इथे रेडी करायची आहे। तर व्यवस्थित थोडं थोडं पकडत सरळ टीप मारून घेऊयात आधी। आणि बघा ही टीप मारून झाल्यानंतर जे काही थोडं किंचित फार एक्स्ट्राचं असेल कडेकडेने टीपच्या या साईडला तर ते आपल्याला कट करायचं आहे। खूप टिपीची जवळून पण घ्यायचं नाहीये, थोडंसं ठेवायचं आहे, नाही तर मग लगेचच तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहतील। ठीक आहे, आता हे इथे एक्स्ट्राचं कट केलेलं आहे। त्यानंतर ह्या पद्धतीने बघा आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकत इथे टीप टाकून घ्यायची आहे। याचाच अर्थ आता आपल्याला इथे फ्रिल तयार करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला बऱ्याच जणांना माहित आहे असेलच की फ्रिल
यूज करून आपण खूप साऱ्या डिझाईन बनवत असतो, म्हणजे बाहीची असो बॅकनेकची असो कुठलीही. तर इथे सुद्धा आपण यूज करणार आहोत. त्याचबरोबर अजून एक गोष्ट यूज करणार आहोत, तर ते पुढे तुम्हाला समजेलच. पण त्याआधी आपण इथे सिंपल छोटीशी फ्रिल जेवढी बाहीला लागेल तेवढी इथे रेडी करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण ही जी काही तयार केलेली फ्रिल आहे तर ती सगळ्यात आधी इथे बाहीला लावून घेऊयात. तर बघा या पद्धतीने इथून लावणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रिल एकसारखं मार्जिन ठेवत लावायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की फ्रिल आपण व्यवस्थित रेडी करतो पण लावताना आपली वरखाली होते, कमी जास्त होते आणि फिनिशिंग किंवा त्याचं लुक सगळं बिघडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं पकडत पकडत आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. आणि खरं तर बाहीचा वरचा जो काही कानाकोपरा आहे तिथे सुद्धा फ्रिल व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे बघा. ठीक आहे. तर आता ही बाहीला आपण इथे फ्रिल लावून घेतलेली आहे. त्यानंतर काय करूयात, आता इथे एक आपण छोटीशी गोल्डन कलरची लेस लावून घेऊयात. म्हणजे तुम्ही लावली तरी चालेल किंवा नाही लावली तरी सुद्धा चालेल. ऍक्च्युली ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. बट तरी सुद्धा इथे छोटीशी एक लेस लावू शकतो जेणेकरून बाहीला अजूनच सुंदर असं लुक नक्कीच येईल. तर बघा मग इथे मी ही लेस लावून घेते. छोटीशीच आहे, थोडीशी डिझायनर आहे आणि गोल्डन आहे. तर बघा ती व्यवस्थित कडेकडेने लावायचं आहे. आणि इथे सेंटरला जो काही शेप आहे तर तिथे आपल्याला ती लेस थोडीशी फोल्ड करून टिप टाकायची आहे, म्हणजे आपल्या बाहीचा जो काही शेप आहे तर तो मेंटेन राहावा यासाठी. आता या लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते. मी नेहमी सांगत असते लेस तारवारी कशी असो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. फिनिशिंग छान येते, त्याचबरोबर लेस वरती तरंगल्यासारखी होत नाही, म्हणजे दिसत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने त्रिकोण कसं बनवतं तसं फोल्ड करून कडेकडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर एक पार्ट बनवला आहे. तर बघा दुसरा पण बनवून घेऊयात. ऍक्च्युली इथे ना आपल्याला 6 बनवायचे आहे. तर मग मी इथे बघा जे काही ब्लाउज पीसचे छोटे छोटे तुकडे उरलेले आहे संपूर्ण कटिंग झाल्यानंतर तर त्यामध्ये ते ऍडजस्ट करते बघा. आणि मग ते एक्स्ट्राचं कट करून हे त्रिकोण आपण व्यवस्थित तयार करून घेतलेले आहे. म्हणजे चौकोन कपडा घ्यायचा आणि त्याचं बरोबर सेंटरला फोल्ड करायचं आणि या पद्धतीने त्रिकोण आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर आता अजून लागणार आहे मी म्हटल्याप्रमाणे बघा. तर बघा मग जेवढे हवे होते तेवढे आपण इथे रेडी करून घेतले. त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे एक टिप टाकून घ्यायची आहे. तर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे बघा पुन्हा मी. तर ते मी फोल्ड कसं करते ना तर ते नीट लक्ष द्या, कारण की त्यावरच आपली पुढची डिझाईन डिपेंड आहे बघा. बरोबर सेंटरला आपल्याला ते दोन्ही पण टोकं फोल्ड करून घ्यायचे आहे, म्हणजे वरचा जो काही कोपरा आहे ना बघा तिथे. ठीक आहे. तर आता ह्या पद्धतीने आपण इथे सगळेच टिप टाकून रेडी करून घेऊयात. आणि आता एवढं झाल्यानंतर मी तुम्हाला ते कसं सरळ करायचं ते सांगते. त्याआधी आपण हे सगळे कट करून सेपरेट करून घेऊयात. त्यानंतर जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल ना किंचितचं तर ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग छान येईल. ठीक आहे. त्यानंतर हे सरळ करायचं आहे बघा, असं अलगत अलगत खेचत खेचत. आणि ते स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने त्याचं टोक सुद्धा व्यवस्थित बाहेर काढायचं आहे बघा. तर बघा हे एक छान तयार झालेलं आहे पाकळीसारखं. फुलाची पाकळी कशी असते सेम त्या टाईपमध्ये. तर सेम त्याच पद्धतीने आता हे दुसरे पण उरलेले आपण सरळ करून घेऊयात. अलगत अलगत कानाकोपरे व्यवस्थित बाहेर काढायचं आहे, म्हणजे पुढची डिझाईन बनवायला आपल्याला सोपं जावं यासाठी. हे बघा दुसरं पण तयार झालं सेम तसंच. आता तिसरं पण आपण ओपन करून घेऊयात. आणि टोटल मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे 6 बनवायचे आहेत. तर ते आता आपण इथे सगळे तयार करून घेऊयात बघा. आणि तुम्ही ते बघू शकतात की किती सुंदर असं दिसतं. ऍक्च्युली ते छान पाकळ्या आणि कलर पण रेड असल्यामुळे ते अजूनच सुंदर दिसत आहे. तर बघा मग फायनली हे आपले 6 पण रेडी झालेले आहेत. आणि आता हे लावून काय करायचं पुढे तर ते मी तुम्हाला सांगते. ऍक्च्युली सगळ्यात आधी काय करायचं ते सेंटरला आपल्याला एक सुई धाग्याने ते पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. तर सगळ्यात आधी मध्यभागी जे आहे तर ते आपण लावलं. त्यानंतर इकडच्या साईडचं लावून घेऊयात बघा. तर लक्षात राहू द्या मी कशा पद्धतीने पॅक करते, तर नीट लक्ष द्या. सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे बघा. ठीक आहे. आता हे लावल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा एक लावायचं आहे या दोन्हींच्या मध्ये एक. हे बघा म्हणजे छान असं आपण आपल्याला फुलं तयार करायचं आहे. आणि हे पाकळ्या पाकळ्या दिसल्या पाहिजे. खरं तर रेड कलरचा ब्लाउज असल्यामुळे तर ही बाही डिझाईन अजूनच आपली सुंदर दिसणार आहे, कारण पाकळ्या पाकळ्या आहे ना त्यामुळे ते फुल असं एकदम अट्रॅक्टिव्ह असं दिसणार आहे. आणि बघा इकडच्या साईडचं पण पॅक केल्यानंतर जे काही सेंटरचं आहे मध्यभागी तर ते थोडंसं वरती घ्यायचं आहे. फक्त पहिल्या जे काही आपण लावलेलं आहे पाकळी त्याच्या थोडंसं वरती. आणि त्यानंतर काय करायचं का प्रत्येक पाकळी आपल्याला वरच्या टोकाला सुद्धा पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित यावा ना खरं तर यासाठी. हे बघा
म्हणजे सगळ्यात आधी खालच्या साईडने पॅक करायचं आणि त्यानंतर वरती सुद्धा थोडा छोटासा टाका टाकायचा आहे, दिसेल असा टाकायचा नाहीये बघा. आणि मॅचिंग दोरा घेतलेला आहे, त्यामुळे फिनिशिंगचा काहीही प्रॉब्लेम इथे यायला नको, म्हणजे येणारच नाही. ठीक आहे, तर बघा आता इथे हे लावून झालेलं आहे, तर एक मी गाठ टाकते. आणि यानंतर आता बघा इथे सेंटरला ना ऍक्च्युली अजून आपल्याला इथे दोरा कमी पडलेला आहे, तर मी ओवून घेते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं आपण लावताना 4 पदरी दोरा घ्यायचा आहे, म्हणजे 2-2 टाके टाकले तरी ते व्यवस्थित पॅक होतं. खूप आपल्याला टाके टाकावे लागत नाही आणि कमीत कमी टाइम मध्ये ते आपलं लागलं पण जातं. त्यानंतर इथे सेंटरला बटन, छोटासा पॅच किंवा सिंपल गोल्डन मनीचं छोटासा गोलाकार सुद्धा तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, तर इथे मी हे गोल्डन कलरचं बटन लावून घेते, कारण की त्या फुलाला ते छान असं सूट सुद्धा होत आहे. आणि मी तुम्हाला आधीचा जो काही पॅच दाखवला तर तो सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. ठीक आहे, सो बघा मग फायनली आपण हे फुल आणि त्या फुलामध्ये छान असं बटन लावून घेतलेलं आहे. आणि बघा मग फायनली खूप सुंदर अशी छोट्या बाहीवर आज आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्ही बघू शकतात की मधलं फुल किती सुंदर अट्रॅक्टिव्ह तयार झालेला आहे. बाहीचा शेप सुद्धा खूप सुंदर आहे. खाली फ्रिल लावलं, छोटीशी छान अशी नाजूक आपण इथे लेस सुद्धा लावलेली आहे. आणि हे बघा किती छान असं फूल तयार झालेलं आहे. आणि खरं तर या फुलामुळे ह्या बाहीला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. आणि आय होप सो ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक नक्कीच येईल. आणि ही बाही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाउजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक येईल आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. सो बघा मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज खरं तर ही डिझाईन रेडी झालेली आहे. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे. आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.